ಯಾರ್ಯಾರು ಕ್ಷಿಪ್ರಕ್ರಾಂತಿ ಮೀಡಿಯಾ ಚಾನಲ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ಲೈಕ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ಶೇರ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಅವರೆಲ್ಲ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಇದು ನಿಮ್ಮ ಚಾನಲ್, ಬೆಳೆಸುವಂಥ ಹೊಣೆ ನಿಮ್ಮದು. ನಿಮಗೆ ವಿಡಿಯೋ ತಲುಪಿಸೋಂಥ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಂದು. ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ವೀಡಿಯೋಗಳನ್ನ ನಿಮಗೆ ತಲುಪಿಸ್ತೀನಿ, ನೀವು ಬೆಳೆಸ್ತಾ ಹೋಗಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಹೆಣ್ಮಗು ರಾಷ್ಟ್ರದ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಮನೋಭಾವನೆ ಇಟ್ಕೊಂಡು, ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ನಮಗೆ ನಿಮಗೆ ಉಳಿದವ್ರಿಗೆ ಯಾರಿಗೂ ಅರ್ಥ ಆಗದಿರೋಂಥ ಒಂದು ಪದ, ಆ ಪದ ಯಾವುದಪ್ಪ? ರಾಷ್ಟ್ರಪಿತ ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ರಾಷ್ಟ್ರಪಿತ ಅಂತಂದರೆ ಅರ್ಥ ಏನು? ರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ತಂದೆ ಯಾರು? ತಂದೆ ಇಲ್ಲ, ನಾವು ಭಾರತ ಮಾತೆ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ನೀ ಹೆಣ್ಮಗಳು ಮಾತು ಕೇಳೋಣ. नमस्ते भारत, मैं मीनाक्षी सहरावत। अभी हाल ही में कर्नाटक पुलिस के द्वारा मेरे ऊपर एक केस लगाया गया, मेरे अगेंस्ट एक एफआईआर दर्ज की गई और वो इसलिए की गई क्योंकि मैंने राष्ट्रपिता कहे जाने वाले एक व्यक्ति के ऊपर कुछ टिप्पणियाँ की। टिप्पणी करते समय मेरी भाषा एकदम नियंत्रण में थी, मैंने कोई अशोभनीय अमर्यादित शब्द का प्रयोग नहीं किया। उसके बाद भी मेरे ऊपर एफआईआर हो जाता है क्योंकि मैंने इतिहासकारों के द्वारा प्रमाण और तथ्यों के आधार पर जो कुछ भी ऐतिहासिक पुस्तकों में लिखा जा चुका है वही मैंने अपने शब्दों में जनता तक पहुंचाने का प्रयास किया, इसलिए मेरे ऊपर एफआईआर हो जाता है। आप विचार कीजिए कि भारत जैसे देश में एक पंजाब क्षेत्र के सांसद भगत सिंह को आतंकवादी कहकर पुकारते हैं, हमारे देश में वीर सावरकर को गालियां दी जाती हैं, हमारे देश में प्रभु श्री राम के होने के बार बार प्रमाण मांगे जाते हैं, हमारे देश में श्री कृष्ण के चरित्र को बार बार गिराया जाता है, उनके चरित्र का दोहन होता है, लेकिन ऐसे लोगों पर कोई एफआईआर दर्ज नहीं की जाती है। आप विचार कीजिए कि हमारे देश में एक पेंटर जो माता सीता, माता लक्ष्मी और अन्य कई देवियों की नंगी तस्वीरें बनाता है, उसको पद्मश्री और पद्म भूषण से नवाजा जाता है। एफआईआर तो होने से रही, हमारे देश में मदर टेरेसा आती है, हमारे देश की संस्कृति को खराब करती है या कन्वर्जन करती है और उसको भारत रत्न मिल जाता है। अब विचार कीजिए, हमारे देश में जेएनयू जैसी यूनिवर्सिटी में एक व्यक्ति भारत तेरे टुकड़े होंगे जैसे नारे लगाता है और उसके ऊपर कोई कार्यवाही नहीं होती है। क्यों? क्योंकि उसके पास फ्रीडम ऑफ स्पीच है, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन है, वो अपनी भावनाओं को व्यक्त कर सकता है। लेकिन मेरे पास ना फ्रीडम ऑफ स्पीच है, ना फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन है, ना मेरे पास कोई प्रश्न करने का अधिकार है। और ये प्रश्न केवल मेरा नहीं है, मेरे जैसे कई लोगों का है। क्या? कि किस दस्तावेज में कहाँ ये लिखा हुआ है कि ये व्यक्ति भारत का राष्ट्रपिता है? ये कहाँ लिखा हुआ? ये प्रश्न कई लोगों का है। आप विचार कीजिए, मेरा केवल इतना कहने पर कि इस माँ भारती का कोई पुत्र तो हो सकता है, कोई सपूत तो हो सकता है, लेकिन माँ भारती का इस राष्ट्र का कोई पिता नहीं हो सकता है, इतना कहने पर मेरे अगेंस्ट एफआईआर हो जाती है। और मैंने देखा कि जब ये केस मेरे ऊपर हुआ तो कई रिपोर्टर्स ने और कई जगह ऐसी हेडलाइंस आई कि नॉर्थ की एक वक्ता ने इस प्रकार का बयान दिया है। हमने कब से अपने आप को इस प्रकार से नॉर्थ और साउथ में बांट लिया? एक बॉर्डर कब हमने खींच दिया? मैं नॉर्थ साउथ ईस्ट वेस्ट नहीं हूँ, मैं एक भारत की बेटी हूँ। भारत की बेटी के ऊपर ऐसा कुछ हुआ है, भारत की बेटी के साथ ऐसा कुछ हुआ है, तो पूरा भारत मेरे साथ होना चाहिए। तो अपने आप को इस प्रकार से ना बांटा जाए। और जब से ये केस हुआ है तो कई लोगों का और बहुत लोगों का मेरे पास सपोर्ट आ रहा है, निरंतर सपोर्ट आ रहा है। आप लोग बहुत सपोर्ट कर रहे हैं और इसी प्रकार से सपोर्ट करते रहिए, क्योंकि आप लोग सपोर्ट करते हैं तभी हमारे भीतर से ऐसी आवाज़ निकलती है और हम अपनी आवाज़ को लोगों तक पहुंचाने में सफल रहते हैं, क्योंकि आप लोग साथ रहते हैं। और ऐसे ही साथ रहिए, जिस प्रकार से आप हम जैसे लोगों की सहायता कर सकते हैं वैसे करिए, अपने तन से, अपने मन से, अपने धन से करते रहिए। और सबसे बड़ी बात कि जुल्म के साए में फिर लब खोलेगा कौन? यदि आज भी हम चुप रहे तो फिर बोलेगा कौन? तो हमें चुप नहीं रहना है, इसी प्रकार से अपनी आवाज़ को उठाते रहना है। नमस्ते, हरे कृष्ण। ಹೆಣ್ಣು ರಾಷ್ಟ್ರದ ಕಣ್ಣು. ಆದರೆ ನೀವೇನು ಮಾಡ್ತೀರಾ ಅಂದರೆ, ಏನೋ ಹೇಳ್ತೀರಪ್ಪ, ಉದ್ದುದ್ದ ಭಾಷಣ ಮಾಡ್ತೀರಿ, ಆ ಭಾಷಣ ನಿಲ್ಲಿಸಿ. ಫಸ್ಟು
ನೀವು ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಅಂದರೆ ಏನು? ವಾಕ್ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಅಂತ ಅಂದರೆ ಏನು? ಇದನ್ನು ಫಸ್ಟು ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಾರಿ ಅಧಿಕಾರಿಗಳೇ ತಿಳಿಸಿ. ಫಸ್ಟು ಇರೋವಂಥ ಅವಾರ್ಡ್ಗಳನ್ನ ಕೊಡ್ತೀವಿ, ಹಾಗೆ ದೇಶ ಒಡೆಯೋವಂಥವ್ರಿಗೆ ಅವಾರ್ಡ್ಗಳನ್ನ ಕೊಡ್ತೀರಿ. ಈ ರೀತಿ ದೇಶ, ಭಾಷೆ, ಸಂಸ್ಕೃತಿ ಎಲ್ಲವನ್ನ ಹಾಳು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂಥವ್ರಿಗೆ ನೀವು ಪ್ರಶಸ್ತಿಗಳನ್ನ ಕೊಡ್ತೀರಿ, ಪದವಿಗಳನ್ನ ಕೊಡ್ತೀರಿ. ಅನರ್ಹರಿಗೆ ಪದವಿಗಳು. ದೇಶ ವಿಭಜನೆ ಮಾಡುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನ ಗೌರವಿಸ್ತೀರಿ. ವಿಭಜನೆ ಮಾಡ್ತೀವಿ, ಹಿಂದೂ ಸಂಸ್ಕೃತಿನ ಹಾಳು ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನೋರನ್ನ ಬೆಂಬಲಿಸ್ತೀರಿ. ಹಾಗೆ ಹಿಂದೂ ಜನಾಂಗವನ್ನೇ ನಿರ್ಮೂಲನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನೋಂಥದ್ದನ್ನು ಗೌರವಿಸ್ತೀರಿ. ಹಂಗೆ ಹೇಳೋಂಥವ್ರನ್ನೆಲ್ಲ ಸಂಸ್ಕೃತಿನ ಎತ್ತಿ ಹಿಡಿಯೋ ರೀತಿ ಭಾಷೆ, ಸಂಸ್ಕೃತಿ, ದೇಶ, ರಾಜ್ಯ ಇವೆಲ್ಲ ಅವಿನಾಭಾವ ಸಂಬಂಧ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಿಗೆ. ಅಂಥ ಸಂಬಂಧಕ್ಕೆ ನೀವು ಮಾನ್ಯತೆ ಕೊಡದೇ ಇದ್ಮೇಲೆ ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಇದ್ದಷ್ಟು ಹೋದ್ರೆಷ್ಟು ಸ್ವಾಮಿ? ಫಸ್ಟು ಈ ಹೆಣ್ಮಗಳಿಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿ, ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸೋ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ. ಹೆಣ್ಣು ಮಗಳನ್ನು ಗೌರವಿಸಿ, ಹಾಗೆ ಅವರು ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ಲೋಪದೋಷಗಳಿದ್ದರೆ ಸರಿಪಡಿಸುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿ. ಅದು ಬಿಟ್ಟು ಪೊಲೀಸ್ನವ್ರನ್ನ ಬಿಟ್ಟು FIR ಹಾಕ್ಸೋವಂಥದ್ದು, ಭಯ ಇಕ್ಸೋವಂಥದ್ದು ಏನು? ಇದೆಲ್ಲ ಏನು? ನಿಮ್ಮ ಈ ರಾಜ್ಯ, ಈ ದೇಶ ನೀವು ಸಂಪಾದನೆ ಮಾಡಿದ್ದು ನಿಮ್ಮ ಜಾಗೀರು ಅನ್ನೋ ಲೆಕ್ಕಾಚಾರದಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊಬಿಟ್ಟಿದ್ದೀರಾ? ಬರ್ತೀರಾ ಸ್ವಾಮಿ? ಎಲ್ಲೂ ಹೋಗಲ್ಲ. ನೀವು ಜನಗಳ ಹತ್ರ ಬರ್ತೀರಾ, ನಮ್ಮ ಹತ್ರ ಬಂದೇ ಬರ್ತೀರಾ. ಫಸ್ಟ್ ಅದನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳಿ. ನೀವು ಇವತ್ತು ಅಧಿಕಾರ ಇರ್ಬೋದು, ನಾಳೆ ಈ ಅಧಿಕಾರ ಕಳ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತೀರಾ. ಆವತ್ತು ನೀವು ಜನಗಳಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಮುಖ ತೋರಿಸ್ತೀರ ಸ್ವಾಮಿ? ಅಧಿಕಾರ ಕಳ್ಕೊಂಡ್ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ ಕಿತ್ತಿರೋ ಹಾವು ಒಂದೇ, ಅಧಿಕಾರ ಕಳ್ಕೊಂಡಿರೋ ವ್ಯಕ್ತಿನೂ ಒಂದೇ. ಹಾವು ಬುಸ್ಕೊಡ್ತಾ ಇರ್ಬೇಕಷ್ಟೇ, ಆ ರೀತಿ ಆಗೋಗ್ಬಿಡ್ತೀರ ನೀವು. ನಿಮಗೆ ಇದ್ದರೂ ಆನೆ ಲಕ್ಷನೇ, ಸತ್ರು ಲಕ್ಷನೇ ಅನ್ನೋವಂಥದ್ದು ಒಂದು ಗಾದೆ ಮಾತಿತ್ತು. ಆನೆ ಇದ್ದರೂ ಕೋಟಿನೇ, ಹೋದ್ರೂ ಕೋಟಿನೇ ಅಂತ. ಆ ಥರ ಬದುಕಿ ನೀವು. ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಹಚ್ಚ ಹಸ್ರಾಗಿ ಉಳಿಬೇಕು ನಿಮ್ಮ ಹೆಸರು, ಆ ರೀತಿ ಬದುಕಿ. ಈ ಥರ ಪೊಲೀಸ್ನವ್ರನ್ನ ಮಾಡಿಕೊಂಡು, ಗೂಂಡಾಗಿರಿ ಮಾಡಿಕೊಂಡು, ದರ್ಪ ದೌರ್ಜನ್ಯಗಳು ತೋರಿಸ್ಕೊಂಡು ದಯವಿಟ್ಟು ನೀವು ಸರ್ಕಾರ ನಡೆಸಲೇಬೇಡಿ. ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಮ್ಮದೊಂದು ಧಿಕ್ಕಾರ ಇರಲಿ. ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಶೋಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನಿಮ್ಮ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನನ್ನದೊಂದು ಧಿಕ್ಕಾರ ಇರಲಿ. ನಾವು ಕೂಡ ಈ ಹೆಣ್ಮಗಳಿಗೆ ಬೆಂಬಲ ಘೋಷಿಸ್ತೀವಿ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ.